दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणं तसंच दाखलपूर्व प्रकरणं सामंजस्यानं मिटवण्यासाठी महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व खंडपीठ, सर्व जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, इतर न्यायालय व न्यायाधिकरण येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली अर्थातच नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी यांच्या आदेशान्वये अमरावतीत 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे आवाहन करण्यात येते की न्यायालयात दाखल झालेली प्रकरणं राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्याकरिता संबंधितांनी आपली प्रकरणं प्रलंबित असेल तर त्या न्यायालयात अर्ज करावा। तसंच दाखलपूर्व प्रकरणाबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा व 13 डिसेंबर 2025ला आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणं सामंजस्यानं व तडजोडीनं मिटवावीत। न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांचं मंडळ मदत करेल। कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही। लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही। न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते। खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात। लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते। त्यामुळे चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या व परस्परातील वादांना पूर्ण विराम द्या असं आवाहन करण्यात आलंय। माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसंच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार या वर्षी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व न्यायालयामध्ये तसंच अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण लोक न्यायालयामध्ये या लोक अदालतचं आयोजन होत आहे। या लोक अदालतमध्ये तर आपले सर्व खटले तडजोडीने मिटवता येतात। त्यासाठी सर्व पक्षकारांनी आपापले खटले संबंधित न्यायालयामध्ये अर्ज करून तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवण्यात यावी अशा प्रकारच्या विनंती त्या कोर्टाला कराव्यात।